त्यांचं स्वागत करतो आणि मोदी साहेबांचं नेतृत्व आणि मोदी साहेबांच्या विकासाच्या कामाला, देशाच्या प्रगतीसाठी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरेजी यांनी महायुतीला पाठिंबा दिल्याबद्दल मी त्यांना मनापासून धन्यवाद देतो आणि त्यांचं अभिनंदन करतो. मी कुठली अट, कुठली शर्त ठेवली नाही. मोदीजी देशाचा विकास करताय आणि मोदीजींच्या नेतृत्वासाठी त्यांनी पाठिंबा दिलेला. बरोबर, त्यांचाही पक्ष आहे, त्यामुळे प्रत्येक पक्षाला निवडणुका लढवण्याचा अधिकार आहे. आता पहिले लोकसभा तर होऊ द्या, लोकसभा झाल्या ते विधानसभा. आता पहिली लोकसभा आटवू द्या, त्यानंतर आपण विधानसभेवर बोलू. अच्छा, त्यांची कुठली आहे? उठा बसा. अरे ही शिवसेना बाळासाहेबांची आहे, बाळासाहेबांच्या विचारांची शिवसेना आहे, काँग्रेस प्रणित शिवसेना नाही. त्यामुळे हे बाळासाहेबांच्या विचाराला मूठमाती देण्याचं काम, तिलांजली देण्याचं काम, सावरकरांचा अपमान सहन करणाऱ्यांचं काम, त्यांच्या मांडीला मांडी लावून बसणाऱ्यांनी आमच्यावर टीका करताना जरा विचार करावा. आमची भूमिका स्पष्ट आहे. तुम्ही मित्रपक्षाच्या पाठीत खंजीर खुपसून या सत्तेच्या खुर्चीसाठी, स्वार्थासाठी, मुख्यमंत्री पदासाठी बाळासाहेबांचे विचार तुम्ही विकले, सोडले आणि धनुष्यबाण गहाण ठेवला आणि शिवसेना वाचवण्यासाठी, शिवसैनिकांचं खच्चीकरण थांबवण्यासाठी आम्ही ही भूमिका घेतली आहे बाळासाहेबांच्या विचारांची. बिल्कुल, मैं उनका तहे दिल से स्वागत करता हूँ कि मोदी जी के नेतृत्व के लिए मोदी जी ने जो देश का विकास किया है, देश को आगे बढ़ाया है, और इसलिए उन्होंने महायुति को सपोर्ट किया है. उनको मैं धन्यवाद देता हूँ.